गुड इव्हनिंग सर. अनिल परब बोलतोय सत्यवंदन मधून. नमस्कार. नमस्कार सर. बोला बोला. एक छोटा प्रश्न, शेवटचा प्रश्न तुमचा जो होता ना कन्व्हिन्स झालंय ना, तुमची ऑर्डर मिळाली ना साहेब साहेब मेसरी साहेब पण आहेत माझ्या बरोबरच. हा, दिसतायत, हसतायत, ते दिसतात मला. नाही नाही, साधारण दुसरा एक आहे, माझ्या भावाचं जागा आहे तिकडे आहे जरा. तर त्याबद्दल आता जे शेवटचा जो तुम्ही उपस्थित केला ना प्रश्न, की पूर्ण 10 सोसायटी असतील, तर तिथे जे प्ले ग्राउंड आहे किंवा तिथे गार्डन असेल किंवा इतर गोष्टी आहेत, तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही असोसिएशन करा आणि त्या असोसिएशन तर्फे तुम्ही त्यांचं प्रॉपर्टी कार्डवर असोसिएशनचं नाव येणार आणि म्हणजे टोटल जागा जी आहे ती असोसिएशनच्या नावाने होणार. नाही 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 नाही, टोटल जागा नाही, तो रस्ता, क्लब फक्त रस्त्याची जागा, कॉमन स्पेस आहे. अच्छा, तो कॉमन स्पेस फक्त असोसिएशनच्या नावाने जाणार आणि बाकी आणि सोसायटीच्या. अच्छा, मग बरोबर, माझी क्वेरी सॉल्व्ह झाली साहेब. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी विवा जोशी, नौकाविहार तलावपाडी. आवाज येतोय का? येतोय, बोला. नमस्कार सर. असं आहे की सोसायटी 45-47 वर्षापूर्वी झाली आणि त्यावेळेला बिल्डरनी कन्व्हिन्स केलं की नाही, हा मुद्दाच गोंधळाचा आहे, ते पदाधिकारी सगळे वारले, वर गेले वगैरे. आणि काही लोक म्हणतात त्यातले अगदी जो जुने राहिले, आपण गेलो ओल्ड कस्टम हाऊसला, आम्ही म्हणजे ते लोक, आणि त्यांनी ओल्ड कस्टम हाऊसला जाऊन ते सगळं केलेलं आहे आणि ते कुठल्या तरी वकिलाकडे राहिलं आणि आपल्याकडे काहीच नाहीये. तर कन्व्हिन्स झालेलं आहे, तर आता परत करू नका. त्याचं कुठे सूट देता येईल का? काय झालेलं ऍक्च्युअली कन्व्हिन्स ऍक्च्युअली झालेला आहे किंवा झालेलं नाही, याविषयी सोसायटीमध्ये बरंच कन्फ्युजन आहे. कारण काही लोक फार जुने म्हणतात की कन्व्हिन्स झालंय, ओल्ड कस्टम हाऊसला जाऊन सगळ्यांनी आम्ही सह्या केल्या आहेत, बिल्डर आला होता वगैरे वगैरे, आणि आता म्हणतात तुम्ही परत कन्व्हिन्स करू नका. त्याचा तपास कुठे करून घेता येईल? काही गोष्टी आहेत का की एक गोष्ट लक्षात घ्या, हा, ओल्ड कस्टमला जाऊन अग्रीमेंटवर सह्या केलात म्हणजे तुमचं कन्व्हिन्स झालं नाही. हा, तुमचं कन्व्हिन्स, जशी मी तुम्हाला सांगतो, कन्व्हिन्स म्हणजे काय वेगळं काय नाही. कन्व्हिन्स जशी अग्रीमेंटवर सेल करता तुम्ही फ्लॅट विकत घेताना, तशी तुमच्या कन्व्हिन्स डीड होतं, जर बिल्डर स्वतःहून करून देत असेल तर. ती अग्रीमेंट रजिस्टर करायची असते बिल्डर आणि सोसायटीच्या वतीने. ती रजिस्टर झालेली अग्रीमेंट घेऊन तुम्ही तुमच्या विभागाच्या तहसीलदार असेल किंवा तलाठी असेल यांच्याकडे प्रॉपर्टीच वर नाव टाकण्यासाठी अर्ज करावा लागतो, त्या अग्रीमेंटच्या सहित, तरच तुमच्या नावावर प्रॉपर्टी होते. भारतामध्ये अजूनही ही ऑटोमॅटिक होण्याची, अग्रीमेंट केली की डायरेक्ट तुमच्या नावावर लागलं, हा भारत आहे, बरोबर आहे. त्यामुळे डायरेक्ट काही होणार नाही, तुम्ही गेल्याशिवाय ते होणार नाही. आणि जर ही प्रक्रिया तुम्ही केली नसाल तर तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर किंवा 7/12वर तुमचं नाव लागलं नसेल. पुढचं एका जर ते केलं नसेल तर आता त्या अग्रीमेंटचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. याचं कारण, त्या अग्रीमेंट वर करणारे लोक वेगळे होते, कदाचित ते जिवंत असतील किंवा नसतील, आता त्यांचे वारसदार तयार झाले असतील, ते तुम्हाला त्यासाठी सही करतील, मदत करतील की नाही याविषयी शंका आहे. त्यामुळे तुम्ही डीम कन्व्हिन्सची प्रक्रिया करून नावावर करून घेणं हे सगळ्यात सोपं आणि साधं उत्तर आहे. बर, धन्यवाद सर. एक मिनिट, जर ते बिल्डर आहे ना, त्यांना आम्हाला नोटीस पहिल्यांदा पाठवायला लागेल ना? जसं मला तुमच्या मगाच्या बोलण्यावरून पहिलं गोष्ट समजली, म्हणजे आम्हाला नोटीस पाठवावी लागेल की रेग्युलर ह्याच्यामध्ये ते करतायत किंवा नाही. पण ते जे बिल्डर आहेत ना, त्यांचा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला ना, तर त्यांचं ऑफिस किंवा त्यांचं काही ट्रेस करायची काही गरज नाही. तुमचे फ्लॅट जे विकत घेतले असाल त्या अग्रीमेंट मध्ये त्या बिल्डरच्या ऑफिसचा पत्ता असेल, त्या पत्त्यावर पाठवा. परत आली तर तशीच ठेवा आणि ती तुमच्या प्रस्तावासोबत जोडा. आपल्याला त्यांना ट्रेस करायची काही गरज नाही. धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हा, बोला. हॅलो सर, मी सावरकुंडला म्हाडामधून बोलतोय. आपल्या म्हाडासाठी पण डीम कन्व्हिन्स या पिरियड मध्ये करू शकतो का आपण? नाही, म्हाडाच्या डीम कन्व्हिन्स करण्याची गरज नाही, कारण तुमचा प्लॉट असेल ना, म्हाडाचा प्लॉट, ज्यांनी म्हाडाकडनं फ्लॅट विकत घेतले आहेत त्यांना कन्व्हिन्स करण्याची गरज आहे. मग त्यांना डीम कन्व्हिन्स करण्याची गरज नाही, कारण शासनच आहे ते कन्व्हिन्स करून देतं. त्यांनी म्हाडाकडनं प्लॉट विकत घेतलेले आहेत अशा संस्थांना म्हाडाकडून कन्व्हिन्स किंवा डीम कन्व्हिन्स करून घेण्याची गरज नाही. याचं कारण, हे प्लॉट 30-30 वर्षाचे किंवा 60 वर्षाचे किंवा 90 वर्षाच्या लीजवर दिलेले आहेत, अशा लोकांना कन्व्हिन्स करायची गरज नाही.
नमस्कार, मी मेस्त्री बोलतोय, बोला बोला सत्यवंदन सोसायटी. बोला. मगाशी इथे ग्रस्त बोलत होते की आम्ही ओल्ड कस्टमला जे काही हे केलं अग्रीमेंटवर सह्या, तर पूर्वी एक 15-20-25 वर्षापूर्वी ओल्ड कस्टमलाच अग्रीमेंट होत होते सगळ्यांचे. आणि त्यावेळेला झालं काय की बऱ्याच आमच्या बिल्डिंग मध्ये तोच प्रॉब्लेम झाला की काही लोकांचे त्यावेळेला स्टॅम्प ड्युटी कमी असल्यामुळे स्टॅम्प ड्युटी कमी भरली गेली आणि त्यांचे अग्रीमेंट तिथेच राहिले त्यांच्याकडेच. आणि आमच्याकडे दिल्यानंतर मग आता नंतर आम्हाला कळलं की हवे त्यांनी जे साठे करार आमच्या ऑफिसमध्ये दिलेले, मग रजिस्टर मागताना मग हे संपूर्ण स्टॅम्प ड्युटी आम्हाला भरून घ्यावी लागली त्यांच्याकडून. आणि मग हा प्रश्न आमचा जरा अडचणीचा ठरला होता मध्यंतरी. तर तो एक विषय आहे. आणि आता त्यांनी काय म्हटलंय की 12 नंतरचे जे फ्लॅट्स आहेत 2012च्या नंतरचे एज्युरिकेशन करताना त्यांना चेन ऑफ अग्रीमेंट लागणार आहेत पूर्णपणे जुने. हॅलो. तर तर ते एज्युरिकेशन करताना 12च्या नंतरचे जे अग्रीमेंट्स आहेत तर त्यांना चेन ऑफ अग्रीमेंट लागणार आहेत. तर तर त्यासाठीच म्हटलं ते ह्या ज्या अडचणी येत आहेत थोड्याशा, त्यामुळे थोडीशी ती प्रक्रिया थोडीशी लांबी होते. नाही, आपण त्यासाठी प्रयत्न केलेत. 12च्या नंतर अशासाठी मागतायत, 12ला कॉम्प्युटरायझेशन झालं हो, रजिस्ट्रेशनचं, आणि ती जर सभासदाकडे नसली तर ती रेकॉर्डला मिळते. हो, 12च्या अगोदर ती मिळत नव्हती. आम्ही सुरुवातीला आमची मागणी होती आणि अजूनही आम्ही या विषयावर विरोध केलेला आहे. जो आता राहतो त्याचीच अग्रीमेंट तुम्ही घ्यायचे, बाकीच्या चेन अग्रीमेंटची गरज नाही. बरोबर. हा प्रस्ताव आता सुद्धा आम्ही दिलेला आहे. पण त्यांनी हे कारण सांगितलं तुमच्याकडे नाही मिळत तर आमच्याकडे मिळतात, असं त्यांनी कारण दिलेलं आहे. त्याच्या अगोदरचे असते तर चेन अग्रीमेंटची काही गरज नाही. थँक्यू, धन्यवाद साहेब. आमच्या सोसायटी सुमती निवास कळवा इथे 2 फ्लॅट अनसोल्ड आहेत, तर त्याचं काय करू शकतो आपण? तो अनसोल्ड आहेत ना, त्याला शेअर सर्टिफिकेट तुम्ही दिलं नाहीये ना? नाही, काही नाही मग दिलेलं ते बिल्डरच्या नावावर दाखवा, त्याची स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही. त्याची स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही. आणि दुसरा एक मुद्दा विचारायचा म्हणजे जर आपले बिल्डर हयातच नसतील तर काय होतं? तर काय करू शकतो आपण असं? काय तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्ही नोटीस पाठवायचं, हयात असो नसो हे आपल्याला काही बघायचं नाहीये. हयात असतील तर येतील, नसले तर नाही येणार. ओके साहेब, थँक्यू साहेब. राणे साहेब, मी अमित बोलतोय. हा बोला ऐकतोय. विजय विलास ठाणे सोसायटी. सो तुम्ही एक लास्ट जो पॉइंट म्हटला मध्ये की जर एक्झाम्पल आता आमच्या केसमध्ये 7 बिल्डिंगची एक सोसायटी आहे. टोटल ऍक्च्युली 14 बिल्डिंग्स आहेत. ओके, तर क्लब हाऊस वगैरे सगळं आहे. 7 बिल्डिंगची एक सोसायटी, अशा 2 सोसायटी टोटल 14 बिल्डिंगच्या. तर त्या केसमध्ये आता तुम्ही काय म्हणता की कसं करायला लागेल? जसं जो क्लब हाऊसचा एरिया आहे किंवा जो कॉमन रोड आहे आणि हे सगळं जर आपल्याला घ्यायचंय सोसायटीच्या अंडर, म्हणजे तर ते डीम कन्व्हेन्स मध्ये, तर ते कसं काय घ्यायला लागेल? म्हणजे काय प्रोसिजर करायला? एक तर आता 2 सोसायटीचं सुद्धा असोसिएशन होतं, बरोबर आहे ना? तर असोसिएशन तुम्ही बनवा, किंवा तुम्ही जर मला प्लॅन दाखवला तर मी त्याबद्दल तुम्हाला काय नक्की काय करता येईल ते सांगू शकेन. ओके, ठीक आहे. ठीक आहे. मग तुमचं ऑफिस वगैरे कुठे आहे आपलं? म्हणजे फेडरेशनचं ऑफिस ठाणा. ओके, ठीक आहे, कळलं. थँक्यू. आणि सर, आणखीन एक फक्त क्वेश्चन. तुम्ही मध्ये म्हटलात की इनिशियली आता नवीन महाराष्ट्राचा रूल आलाय ज्याच्यामध्ये FSI इन्क्रीज झाला. एक्झाम्पल बिल्डर टेक ऍडव्हान्टेज की 2.5 वगैरे झालाय. सो इट इज ऍप्लिकेबल टू ऑल महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रासाठी झालाय का स्पेसिफिक सिटीज साठी झालाय? नाही, तो संपूर्ण महाराष्ट्र झालाय. महानगरपालिकेला वेगळा FSI, नगरपालिकेला वेगळा FSI, ग्रामपंचायत एरियामध्ये वेगळा FSI, असे सगळ्यांसाठी डिस्ट्रिब्यूट, सगळ्या महानगरपालिकांना सारखा रूल झालाय. ओके, ठीक आहे. हा सर, एक अजून एक प्रश्न आहे माझा की ग्रामपंचायत मध्ये बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये कसं आहे की बिल्डरने त्यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून, आणि OC पण नाही आहे त्या बिल्डिंगला, आणि त्यांना ते रजिस्टर पण करून दिलेली नाही सोसायटी. तर तो चाल दाखल करतोय रजिस्ट्रेशन करायला. त्याने रजिस्ट्रेशनचे पैसे घेतलेले आहेत सोसायटीचे. तर त्याच्यावर काय करता येईल? कुठल्याही कल्याण डोंबिवली, हॅलो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येते. मला वाटतं वगळलेली 17 गाव आहेत त्याच्यापैकी हा विषय असू शकेल. पॉसिबली 27 की 17 जे आहेत गावं वगळली, 17 की 27 गावं काहीतरी वगळली, तिथला विषय असेल. तिथला शासनाने सगळं तिथलं रजिस्ट्रेशन वगैरे बंद केलेलं आहे माझ्या मते.
म्हणजे अग्रीमेंट हा. रजिस्ट्रेशनचं फ्लॅटचं रजिस्ट्रेशन बंद केलं. तेसले हा, पाडा देसले आहे. पाडा आहे ते 17 गाव नाही, 17 गावांमध्ये येतो की नाही माहित नाही मला. 27 तुम्ही गावांमध्ये. आता जर त्याचे प्लॅन मंजूर केलं असेल तर पहिली सोसायटी तुम्ही नॉन सोसायटी रजिस्ट्रेशनला काही अडचण नाहीये. नॉन हा. कोऑपरेशन अंडर सोसायटी रजिस्टर करा. हा. डोंबिवली कार्यालय डोंबिवलीमध्ये येतं नाही. हो, डोंबिवलीमध्ये. हा, डोंबिवली कार्यालय नॉन कोऑपरेशन अंडर सोसायटी रजिस्टर करा. सोसायटी हा. रजिस्टर केल्याशिवाय तुमचं डीम कन्व्हेन्स होणार नाही. अच्छा, मॅप अप्रूव्ड आहे, केडीएमसी अप्रूव्ड आहे. हा, ठीक आहे ना, मग अडचण काय नाही. तुम्ही पहिली नॉन कोऑपरेशन अंडर सोसायटी रजिस्टर करा आणि नंतर डीम कन्व्हेन्स साठी सादर करा. थैंक यू सर. मैं जैक्सन बोल रहा हूँ सर। हमारा हमने केस किया है बिल्डर पे 2010 से, और अभी केस दूसरा मतलब डिस्ट्रिक्ट कमीशन से स्टेट कमीशन पे हम लोग ट्रांसफर कर रहे हैं। काय के लिए, इस चीज के वही लिए? क्योंकि उन्होंने कुछ सोसाइटी नहीं बनाया, ओसी नहीं दिया और कन्वेंस ये सब कुछ नहीं किया, ऐसे ही निकल गए वो। तो उन्होंने उस पे और प्लस एडिशनल जो एक्सपेंसेस है वो उन्होंने नहीं किया था, मतलब प्रॉपर लिफ्ट और फायर फाइटिंग वो सब कुछ नहीं किया था उन्होंने। तो उन्होंने उस पे केस किया था, तो अभी तक वो केस चल रहा है। फिर बीच में वो ओवर होके वो बोला कि लोग डिस्ट्रिक्ट कोर्ट बोला कि तुम दूसरा इसमें जाओ क्योंकि तुम्हारा ये 20 लाख के ऊपर जा रहा है, ऐसा कुछ वो था। कंज्यूमर कोर्ट में गया है शायद। या कंज्यूमर कोर्ट में, या कंज्यूमर कोर्ट, या तो बाद में अभी कन्वेंस के लिए कुछ किया है, डाला है? नहीं, अभी तक तो डाला नहीं। अभी वापस हम लोग वापस लॉयर को पकड़ के हम लोग वापस करने वाले हैं। क्या हम लोग दोनों एक साथ कर सकते हैं क्या? मतलब लॉयर से भी वी कैन फाइट एंड वी कैन नहीं, दोनों एक साथ नहीं कर सकता है। लेकिन मेरे ख्याल जहां तक मुझे लगता है कि कोर्ट में जाने के बाद आपको कभी ऑप्शन है लोगों को, अगर आप जीते हैं तो वो आगे जाएगा, वो जीतता है तो आप आगे जाएगा। इससे रिजल्ट कभी आएगा बोल नहीं सकते कोई भी। उससे बेटर है आप डीम कन्वेंस कर लो। और ये उसका जो, हाँ राणे बोला, ऍडव्होकेट बोला 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 ऍडव्होकेट राणे आहेत, ते बोलतायत तुमच्याशी या विषयावर। बोला राणे साहेब, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। तुम्ही कंझ्युमर कोर्टामध्ये गेला असाल तर ते डिफिशियन्सी इन सर्व्हिसेस अँड अदर थिंग साठी, आणि कन्व्हेन्सीचा ऑल टुगेदर डिफरंट विषय आहे। सो तुम्ही ते पेंडिंग ठेवून इकडे कन्व्हेन्स करू शकता असं माझं मत आहे। नाही, बरोबर आहे। म्हणून त्यांना विचारलं की कंझ्युमर कोर्टामध्ये तुम्ही कन्व्हेन्स साठी गेला आहात का? जर तिकडे कन्व्हेन्स हा विषय नसेल तर तुम्ही इकडे ऍप्लिकेशन करू शकता। मात्र एकाच विषयावर दोन ठिकाणी तुम्ही करू शकणार नाही। तिकडे कन्व्हेन्स साठी केलेली केस तुम्हाला मागे घ्यावी लागेल आणि मग तुम्ही डीम कन्व्हेन्सला जाऊ शकता। आलं का लक्षात? समजलं? समझा सर, थँक्यू व्हेरी मच। हा, नमस्कार सर, मी देसाई बोलतो स्वानंद सोसायटीतून। बोला बोला। हा सर, आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही बिल्डरच्या अगेन्स्ट कंझ्युमर कोर्टात केस टाकली होती कन्व्हेन्स, ओसी आणि कन्व्हेन्स करून देण्यासंबंधी। तर आमची केस आमच्या बाजूने निकाल लागलेला आहे, परंतु बिल्डर म्हणतो की मी FSI त्याने जास्त वापरल्यामुळे त्याला जी पेनल्टी आहे ती पेनल्टी भरायला तो तयार नाहीये, त्यामुळे अजून कन्व्हेन्स आमचा होत नाही। तर अशा परिस्थितीत पेनल्टी किती येऊ शकते आणि आम्ही काय करू शकतो त्याच्यात? नाही, तुम्ही डीम कन्व्हेन्सच्या माध्यमातून पहिलं कन्व्हेन्स करून घ्या आणि पेनल्टीचा विषय त्यासंबंधी त्याच्याकडनं तुम्ही त्याचा कोर्टाचा निर्णय तो मानत नसेल, बरोबर आहे? मानत आहे, हो। मानत नसेल तर अब्दुल काय तो अवमान याचिका तुम्ही दाखल करू शकता त्याच्या विरोधात। त्याचं म्हणणं आहे की माझ्याकडे एवढी पेनल्टी भरायला पैसे नाहीयेत। घर वीक म्हणावं आणि पैसे भर। अच्छा, कन्व्हेन्स करून घ्या। कन्व्हेन्स करून घ्यायचं ना? हो, डीम कन्व्हेन्स करून घ्या। ठीक आहे। हा राणे बोला। ती त्यांची रिकव्हरी, रेव्हेन्यू रिकव्हरी म्हणून करून घेता येतील, वेगळ्या रिकव्हरी सूट दाखल करून। अच्छा, ओके सर। एक्झिक्युशन डिग्रीसाठी अर्ज करून तो देत नसेल तर त्याची ती जी रिकव्हरी आहे ती रिकव्हरी महसुली रिकव्हरी म्हणून आपल्याला रिकव्हर करता येते। तो विषय आणि कन्व्हेन्सचा विषय वेगळा आहे, त्यामुळे तुम्ही कन्व्हेन्सला पहिलं जायला हरकत नाही। बरं, ओके सर, थँक्यू। नमस्कार राणे साहेब, मी मयेकर बोलतोय छायामधनं। हा, आमचं असं प्रकरण आहे की डीम कन्व्हेन्स रजिस्ट्रेशनला टाकलं होतं, फार जुनी गोष्ट आहे, 90 मध्ये टाकलं होतं, आणि ते डीम कन्व्हेन्सचे पेपर बनवून रजिस्ट्रेशनला टाकले होते दुय्यम निबंधकाकडे। दुय्यम निबंधकने पावती फाडलेली आहे, पण त्याच्यावर त्यांनी काही पेंडिंग म्हणून शेरे मारलेले आहेत। त्यामध्ये तो शेरा एक आहे 230A इन्कम टॅक्स, 37G इन्कम टॅक्स अँड मार्केट व्हॅल्यू, असे 3 त्यांनी रिमार्क्स मारलेले आहेत। तर व्हॉट इज दॅट बेसिकली? आता मला वाटतं ते रिमार्क असतील त्या बिल्डरच्या विषयी असतील, त्याने इन्कम टॅक्सचे वगैरे, माझ्या मते। कारण फ्लॅट ओनरशीने इन्कम टॅक्सचा काही संबंध तसा नाही। करेक्ट। ते डॉक्युमेंट्स बघितल्याशिवाय काय आता मी सांगू शकणार नाही तसं। आय डू ऍग्री, आय डेफिनेटली कम अँड मीट यू सर।
तुम्ही कधीतरी पेपर घेऊन या ऑफिसमध्ये, आपण ते बघू, त्याच्यावर ओपिनियन हो, नक्की, घेऊ, नक्की. ओपिनियन घेऊ. हा, तुम्ही ऍडज्युडिकेशन, मी नक्की, त्या सर. फक्त अधिकाऱ्यांशी पण आपण ऍडज्युडिकेशन वाल्यांशी बोलू, हे काय विषय आहेत ते, डीम ओके, कन्व्हेन्स सर. यायची काय अडचण येईल का ते आपण चौकशी करू आणि त्याप्रमाणे प्रोसेस करू. राईट सर, थँक्यू सर. नमस्कार सर. बोला, काय कसे म्हणता मॅडम, काय चाललंय? मस्त व्यवस्थित. मस्त, बरं बरं बरं, चेहऱ्यावरून दिसतंय मस्त चाललंय सगळं. फर्स्ट ऑफ ऑल मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही सगळ्यांना हे गाईड करण्यासाठी झूम मीटिंग ठेवली. एक छोटासा क्वेश्चन आहे की ही जी आपली प्रणाली आता चालणार आहे त्याला टेंटेटिव्हली प्रत्येक, आता बरेच जण बऱ्याच सोसायटी याच्यामध्ये जाण्याची इच्छित आहेत म्हणजे माझ्या नॉलेज प्रमाणे, पण मग त्याला काही टाइम फ्रेम देणार आहेत का की ही एवढ्या फाईल्स निबंधकाकडून निघून तहसीलमध्ये जातील, जिल्हाधिकाऱ्यांकडे जातील असं? नाही, टाइम फ्रेम काय दरवेळेला आपली प्रणाली येते, टाइम फ्रेम नाही होत, त्यामुळे प्रॉब्लेम होतो खूप. नाही, आता टाइम फ्रेम नाही होत हे खरं आहे. आता सुद्धा तसं काही टाइम फ्रेम केलेला नाहीये, पण आम्ही असं म्हणतोय की तुमच्याकडे ह्या आम्ही 3 महिन्याचा कालावधी वाढून मागतोय. ह्या सगळ्या काय म्हणतात यांनी जी मोहीम सुरू केली आहे ती 15 दिवसात काय होणार नाही, तर 3 महिन्याची करा आणि या 3 महिन्यामध्ये मॅक्झिमम प्रकरण निकाली लागलं पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. पण म्हणजे 3 महिन्यात लोकांच्या 7/12ला नावं लागली पाहिजेत असं आपलं म्हणणं आहे. बघूया शासनाकडनं त्याचा रिप्लाय काय येतो. सध्या शासनाने याबद्दल काही धोरण ठरवलेलं नाही, पण आपण ते मागणी केली आहे या पद्धतीने. बरं, थँक्यू सर. सर आपने 5th पॉइंट जो बताया था डॉक्यूमेंट्स के लिए, वो क्या था? नक्शा? हाँ, मंजूर नकाशा, जो अथॉरिटी है, म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो या ग्राम पंचायत हो या नगर पंचायत हो, जिन्होंने आपका प्लान मंजूर किया है वो प्लान। सर राणे सर, एक पॉइंट था इस पे, तो अगर प्लान के हिसाब से बिल्डर ने बिल्ट ही नहीं किया है, देन इन दैट केस एग्जांपल जो भी मंजूर प्लान हुआ है आणि त्या बिल्डरने तसा बिल्टच नाही केला, एक्झाम्पल त्यांनी खाली कन्सिल्ड पार्किंग सांगितलं आणि तिथं त्यांनी ऍक्च्युली फ्लॅट विकलाय, मग त्या केसमध्ये काय करायला लागेल? नाही, आता प्रत्येकाची केस वेगळी असते, बरोबर आहे ना. आता सगळ्याच एक उत्तर नाही ना लागू शकणार, बरोबर आहे ना. तर अशा केसमध्ये त्याची बेनिफिट तुमचं सोसायटीचं ते नुकसान आहे. मात्र ज्याने फ्लॅट घेतलाय त्याला तुम्ही टाळू शकणार नाही, त्याला तुम्हाला जागा द्यावी लागेल भविष्यामध्ये, बरोबर आहे. मात्र तुमचं तरी सुद्धा डीम कन्व्हेन्स करण्यासाठी काही अडचण येणार नाही, त्याचा एफएसआय तुम्हाला मिळणार नाही. जो मंजूर नकाशामध्ये जेवढा एफएसआय आहे वापरलेला तेवढाच एफएसआय तुम्हाला मिळेल, त्याचा एफएसआय मिळणार. जे असं अनऑथराइज काम, इलिगल काम केलेलं आहे, फ्लॅटची संख्या वाढवलेली आहे किंवा स्टील असेल ते कव्हर करून फ्लॅट विकलेले आहेत, अशाचा एफएसआय तुम्हाला मिळणार नाही. मात्र डीम कन्व्हेन्स करताना त्याची काही अडचण येईल असं मला वाटत नाही. पण मग त्या फ्लॅट ओनरनी काय करायचं जर एफएसआय मिळालं? नाही, त्याला सोसायटीने आपली जागा कमी करायची नाही, त्याला द्यायची. इतर सभासदांनी आपली जागा कमी करायची नाही, त्याला द्यायची. ओके ओके. नाहीतरी असं रिडेव्हलपमेंट करताना असा बिल्डर निवडायचा की या सगळ्यांना सारखी जागा देईल, काय करता येईल ते करून. ओके. आता सध्या तरी तुम्ही रिडेव्हलपमेंटला जात नाही तोपर्यंत हा इश्यू तुमचा येणार नाही. ज्यावेळी कधी रिडेव्हलपमेंटला जाल त्यावेळी हा इश्यू येऊ शकतो. ओके ओके, थँक्यू. सर मी गुडे बोलतो कल्याणवरनं. बोला बोला. सर आमची सोसायटी साधारण 87ला फॉर्म झालेली आहे आणि त्या पिरियड पासून आतापर्यंत काही सोसायटीचे अग्रीमेंट्स, फ्लॅटचे अग्रीमेंट्स 1-2 तरी रजिस्टर झालेले नाही आहेत. पण आता जे आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे रजिस्टर आहेत. ते मधले न झालेले डॉक्युमेंट्स आता रजिस्टर करणं आवश्यकता आहे, ते स्टॅम्प ड्युटी भरणं आवश्यकता आहे. नाही, रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला आताच्या रेडी रेकनर प्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. नाही, पण आता सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत आमच्याकडे अवेलेबल मेंबर्स, त्यांचे आता इंडेक्स 2 आणि अग्रीमेंट्स आहे. मधल्याची आवश्यकता आहे चेन ऑफ डॉक्युमेंटची? नाही, चेन ऑफ डॉक्युमेंटची काही गरज नाहीये. नाही ना. आता जे लोक राहतायत त्यांचे शेवटची अग्रीमेंट तुम्हाला द्यायची आहे. ओके, ठीक. 2000 तुमचं पोझिशन, बिल्डिंग कधीची आहे? 87ची आहे, 1987. प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. जे आता चेन ऑफ अग्रीमेंटची गरज नाहीये, आता राहतात त्यांच्या सगळ्यांच्या अग्रीमेंट पाहिजे. ओके, ठीक. थँक्यू सर. हा, मी सुशिला सोसायटी मधून बोलतेय, कळवा. आणि आमच्या सोसायटीमध्ये 2012ला जी कमिटी होती त्यांनी कन्व्हेन्सचं काम केलेलं होतं, लँड कन्व्हेन्सचं, पण त्यांनी ते रजिस्ट्रेशन नेरळला जाऊन केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही जी 4th स्टेप सांगितली होती, तलाठी ऑफिसमध्ये जाऊन ते आपल्याला सारा आणि ह्याच्यावरती नाव चढवायचं असतं, ते त्या कमिटीने त्यावेळेला केलं नाही.
आता आमच्या कमिटीने जेव्हा ते त्याच्यासाठी अर्ज केला होता तेव्हा ऑफिस मधून आम्हाला लेटर आलं, म्हणजे लेटर आम्ही घेतलं. त्याच्यामध्ये त्यांनी एक दोन त्रुटी सांगल्यात काय त्रुटी त्या सांगितल्या? रजिस्ट्रेशन म्हणजे खरेदी खतामध्ये आणि ऍक्च्युअल जे रजिस्ट्रेशन केलेलं डॉक्युमेंट आहे कन्व्हेन्ससाठी त्याच्यामध्ये थोडा फेरफार आहे. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आणि तिथे तलाठी ऑफिस मध्ये गेल्यावर पण नुसत्या फेऱ्याच होतात जास्त, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काही काम होत नाही, नुसता हेलपाटा होतो. नाही, खरं आहे, तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. माझी टीव्हीवरची परवाची मुलाखत बघितली असेल तर मी हेच सांगितलंय, तलाठी ऑफिस मध्ये चिरीमिरी दिल्याशिवाय काय काय होत नाही. हा माझा मी ओपनली त्याच्यासाठी एका ह्यांनी मध्यस्थ पण पकडला होता, पण त्यांनी पण काही केलं नाही. नाही मॅडम, ऐका मॅडम, आता एक काम करा तुम्ही, आता मार्च पासून तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकट्या की ह्या डीम कन्व्हेन्सच्या बाबतीत दर महिन्याला आढावा घेतला जातो. हा, आणि आढावा घेताना अशा तुमच्यासारखे जे इश्यू आहेत त्या विषयाची चर्चा होते. कलेक्टर साहेब स्वतः या मीटिंग मध्ये असतात आणि मग याचा आढावा घेऊन तुमची जी अडचण असेल ती त्या अधिकाऱ्याला स्वतः सुनावणीला बोलवलं जातं आणि तिथे मार्ग काढला जातो. मला वाटत नाही की तुम्ही या अशा कुठच्या मीटिंगला तुमचा प्रस्ताव दिलाय. आता त्या बंद आहेत, कदाचित त्या लॉकडाऊन संपल्यानंतर ते सुरू होईल. तुम्ही कधीतरी हाऊसिंग फेडरेशनला हा तुमचे सगळे पेपर्स घेऊन या. ती मीटिंग ज्यावेळी असेल त्याच्या अगोदर मी तुम्हाला 8 दिवस सांगेन, तुमचा प्रस्ताव द्या, एक कॉपी फेडरेशनला द्या आणि एक कॉपी कलेक्टर ऑफिसला द्या आणि एक कॉपी DDR ला द्या. बरोबर आहे? हे तिघी म्हणजे ही जी प्रक्रियेमध्ये भाग असणारे सगळे, आणि त्या मीटिंगला हाऊसिंग सोसायटीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी हजर असतो. तर त्यावेळी तुमच्या त्या ज्या तलाट्याकडे तुमचं काम थांबलेलं आहे किंवा अडवलेलं आहे त्याची चर्चा होऊन त्याच्यात काय पर्याय काढता येतो कलेक्टर साहेब स्वतः सांगतील आणि त्यावेळी कदाचित तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे? ओके सर, थँक्यू. आम्ही मंथन सोसायटीतून बोलतोय, ठाण्यावरून, हजुरी. आमचं आता कन्व्हेन्स, डीड कन्व्हेन्स प्रोसेस आम्ही आता चालू करायचा विचार करतोय, चालूच आहे. अजून विचारच करताय? नाही, पेपर्स आता लावले, चालू केले होता. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला आहे की आमचं जे एनए आहे ना, एनए सर्टिफिकेट ऑर्डर, एनए ऑर्डर, ते आम्ही एनए ऑर्डर करायला गेलो तर आम्हाला आता समजलंय की ते आमच्या बिल्डरने आणि यांनी आतापर्यंत त्याचे टॅक्सेस नाही भरले. त्या बिल्डर आणि आमचा तो मालक, कारण आमच्या प्रॉपर्टी कार्डवर मालकचं नाव आहे अजून, तर त्याने ती आम्ही जे काढली रक्कम ती कितीतरी लाखामध्ये जाते. आता अशाप्रमाणे एनए टॅक्स हा भरायला आवश्यक असतो का या प्रोसेस? 100% तो भरल्याशिवाय तुमची जागा तुमच्या नावावर होणार नाही. शासकीय देणी असतील ते तुम्हाला 100% भरावे लागतील. अच्छा, 100% म्हणजे हे आता आम्हालाच भरायला लागतील, बरोबर आहे? भरावे लागतील. नाही, कसं आहे, एनए तुमची इमारत बांधण्यापूर्वी एनए करावा लागतो आणि आता त्या बिल्डिंग मध्ये तुम्ही राहता आणि एनए हा राहणाऱ्या लोकांनीच भरायचा असतो. राहायला आल्यानंतर सुरुवातीचा असतो तो बिल्डर स्वतः भरतो एनए करताना जे काय पैसे, पण नंतरचा राहणाऱ्या लोकांनीच भरायचा असतो आणि तो तुम्हालाच भरायचा आहे. त्याला काय पर्याय नाही. आधी क्लिअर पाहिजे का नंतर भरायला चालेल असं काही नाही? आता तुम्ही पहिल्या स्टेपला ती भरण्याची काही गरज नाही. ज्यावेळी ऍडज्युडिकेशनला जाल तुम्ही त्यावेळी ते भरावे लागतील. अग्रीमेंट करायच्या अगोदर तुम्हाला भरावे लागतील. तेवढा टाइम आहे आम्हाला? हो, तेवढा टाइम आहे तुमच्याकडे. थँक्यू राणे साहेब. ठीक आहे, धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोरोना लवकर जावो. तुमची सगळ्यांची, कुटुंबाची, सोसायटीतल्या सभासदांची, सगळ्यांची तब्येत चांगली असेल आणि चांगली राहो अशी विनंती आणि आमच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा.